चलाकी येत नाही. मला सर्व लोक वेडा बनवतात, मला सर्व काही हिणवतात, माझा अपमान करतात, माझं कपटी भावना नाही काही विषयी आपण चलाकी करून माझ्यासोबत जे करतात ते सगळं टोटल मला हे करत असतात. मी चलाक नाहीये. मी चलाक किती बनण्याचा प्रयत्न केला तर मी चलाक बनत नाही. मी किती जर काही केलं तर 4 लोकांमध्ये माझा अपमान होतो. कुठं जर गेलो तसं तरी माझा अपमान होतो. 4 लोक माझ्या मजा घेऊन माझ्याकडून फसवणूक करून माझ्याकडे बरेचसे पैसे सुद्धा घेतलेले आहे. तर मला आता चलाक बनायचं आहे आणि तेच आज मी चलाक कसं बनावे याबद्दल तुम्हाला या व्हिडिओमध्ये आज मी बरेच लोक बघितले ज्यांनी फसवणूक करून असे डुप्लिकेट काम करून लोकांकडून काम घरून घेऊन असे बरेच लोक मी बघितले आहे की त्यांची अवकात 5,000 रुपये महिना सुद्धा कमावचे नाही. आणि ज्या मित्रांनी माझ्या जे मोठ्या लोकांनी जे काम केलेलं आहे, जे लोक चांगल्या परीने काम केलं, मग कामामध्ये त्यांनी इमानदारी दाखवली, कामामध्ये 1 नंबर बनले, तरी आता एक मोठ्या पोस्टवरती आहे. तर तुम्हाला इमानदारी कामामध्ये दाखवायची आहे. इमानदारी कशामध्ये दाखवायची आहे तर तुम्हाला कामामध्ये दाखवायची आहे. त्यांची अवकात नाही. जर तुम्हाला सांगतो टिकतं किती खरं हे अनंत काळ चालत असतं. म्हणजे खरं काय असतं, खरं जर असलं तर अनंत काळ चालत असतं आणि खोटं फक्त मराठीत परत असतं. कारण सत्य सत्य राहत असतं, खोटं खोटं राहत असतं. की करत फिरा, लोकांची फसवणूक करा, लोकांकडून पैसे कमवून घ्या. ज्या ठिकाणी तुम्हाला एखाद्या ठिकाणी नको त्या ठिकाणी तुम्ही थांबत असाल मित्रामध्ये एक खोटापणा दाखवा, खोटे बोलून तुम्ही काहीतरी करा, खोट्या बोलून आपले काम फसवणूक करून घ्या. तर मला तरी वाटतं हे अतिशय चुकीचं आहे. मला ही गोष्ट अजिबात मान्य नाही. मला ही गोष्ट काही करायची नाहीये. जर मला काही करायचं असेल तर ते मला इमानदारीने करायचं. आपण बऱ्याचशा व्हिडिओमध्ये बघितलं असेल, आपण बघितलं असेल की त्यांनी सांगितलेलं आहे की चलाक बना किंवा मूर्ख बना. अरे मूर्ख कशासाठी बनता तुम्ही? चलाक कशासाठी बनायचा? लोकांची फसवणूक करण्यासाठी? हे कितीपत योग्य वाटतंय तुम्हाला? कितीपत योग्य वाटतंय? कशासाठी योग्य करायचं आपल्या चलाकीपणा? जेणेकरून फसवणूक करण्यासाठी आपले दुसऱ्यासोबत काम करायचं. उदाहरणार्थ तुम्ही एका ठिकाणी चांगले 4-5 माणसं बसलेले आहेत आणि त्या माणसामध्ये त्याच्याकडून आपल्याला काहीतरी काम करून घ्यायचं आहे, त्याच्याकडून काहीतरी आपलं स्वतःचा स्वार्थपणा करून घ्यायचा आहे. म्हणून त्याच्यासाठी असायचं का? याच्यासाठी करायचं का? याचा दिखावपणा, ही ऍक्टिंग मला अजिबात आवडत नाही. माझी रिअल स्टोरीचं सांगतो मी, माझा जे स्वतःचा अनुभव हे तुम्हाला शेअर करणार आहे. आपण बऱ्याचशा ठिकाणी एखाद्या मित्राला तो नको तो नाही, त्याचा विषय वाईट सुद्धा असतो, तो विषय त्याचा वाईट असतो शोधून सुद्धा तुम्हाला ते विषय ते आपण मान्य करतो असतो. आज उदाहरणार्थ त्याचा विषय आपला पटत नाही, तो खोटं बोलतोय, तरी सुद्धा त्याच्याकडून काम व्हावं म्हणून आपण दिखावपणा करतो. अरे ओव्हर ऍक्टिंग कशाला करणार? चलाकपणा करता. चलाक कशासाठी करताय तुम्ही? चलाकपणा कशाला करता? रबासाठी? अरे चलाकपणा कितीपर्यंत चालन तो, कुठपर्यंत चालन तो? याच्यामध्ये तुमचं नंतर करिअरमध्ये सुद्धा तुम्हाला लोक नावच ठेवणार आहे. एखाद्या जर चोरी करून जर आणली, चलाक बनवून त्याला फसवणूक केली, तो तुम्हाला चांगला म्हणेल का? तर नाही, तो तुम्हाला चांगलं म्हणणारच नाही. कारण तो उलट ते तुमचं करिअर तुम्हाला वेधेल. कारण की माणसाच ना, चोर एकदा चोरी करतो, दुसऱ्या वेळेस चोरी करतो, तिसऱ्या वेळेस चोरी करतो, परंतु चौथ्यांदा मात्र तो सापडतो म्हणजे सापडतो. काय म्हणतात ना, सापडतो म्हणजे सापडतोच. म्हणून किती खोटे बोलून तो फसवणूक करणार आहे. जे विचार, जे आपलं काम करायचं आहे, जे आपलं ध्येय आहे, जर तुम्ही जर ते काम जर तुम्ही जर चलाकीन जर केलं, त्या कामामध्ये जर केलं, तर तुम्ही इमानदारीने केलं तर निश्चित तुमचा फायदा होऊ शकतो. चलाक कसा पडता? प्रत्येक ठिकाणी वारंवार मला कमेंट बॉक्समध्ये एकच समस्या येत असते, कमेंटद्वारे येत असते. मला काल परवा एक कमेंट आलेली आहे की मला चलाक बनवा, याविषयी म्हणून व्हिडिओ बनव. चलाक कशासाठी बनायचं आहे? लोकांना फसवेगिरी करण्यासाठी, लोकांना त्रास देण्यासाठी? अरे काही लोकांचा एम्प्लॉईज असतो, काही लोकांना काम, एखादे असे लोक असतात ते दुसऱ्याकडून काम करून घेत असतात, दुसऱ्याकडून त्याचे काम करून घेतात. कारण की स्वतः सतत काम करत असतात. त्याचं एक महत्त्वाचं कारण असं, एक त्याच्याकडे पैसा नसेल किंवा स्वतः त्याला कामाचा जिवार येत असेल, त्याला स्वतःला विचार, त्याचा आळस येत असेल, किंवा त्याच्याकडून कामच होत नाही. हे 2-3 कारणापैकी एक असेल. जर मी जर त्या जागी जर असो ना, जर मला डायरेक्ट आहे ना, मला काही दिखावपणा करायची गरज नाही. जे आहे ते रेल सांगा. कारण की माणूस काय म्हणतात ना, आता मी ही साधं संपल, माझा हे चेहरा आहे, रुमाल आहे, कपडे आहेत, माणूस दिसण्यात नाही, आष्ट्यात माझ्या आहे. अरे माझ्या कपड्यावरती जाऊ नका, कारण मी माझ्याकडे आहे. 2 शब्द तुमच्या समोर मी मांडू शकताय. म्हणून माणूस काय असतो, दिसण्यात नाही तर आष्ट्यात माझ्या आहे. आपला दिखाऊपणा करू नका, जे आहे ते रेल प्रेझेंट करा. तर काही लोक काय करतात, होला हो म्हणत असतात. ती करत असतात, त्यांचं सूर नाही जर म्हटलं तरी सुद्धा त्याच्याकडून काम करून घेत असतात.
म्हणजे त्याच्यावर आपण सर्व डिपेंड होत असतो. तर तुम्हाला चालक बनायचं नाही. आपल्यासोबत कोण चालकी दावत आहे, आपल्यासोबत कोण अन्याय करत आहे, आपल्यासोबत कोण फसवणूक करत आहे, हे तुम्हाला ओळखता आले पाहिजे. महत्वाचा पॉईंट, आपल्यासोबत जो चालकी करतोय ना, कारण की आपण त्याच्यावर विश्वास ठेवत असतो. तुम्हाला महत्वाचा पॉईंट सांगता असतो मी, सर्वात मोठी चुकी जर म्हणली, जर माझ्या आयुष्यामध्ये तुम्हाला सांगतो, तर सर्वात मोठी चुकी म्हणजे मला असं आतापर्यंत वाटायचं की आपण स्वतः सारखे आहोत ना, आपलं मन जसं आहे ना तसं समोरचं मन सुद्धा असू शकतं असं वाटायचं. हीच मोठी आयुष्याची चुकी आहे. बऱ्याचशा गोष्टीमध्ये मी आज 23 ते 35 वर्षाचा आहे. बरेच नको त्या अडचणी मी फेस केलेल्या आहेत. अशी कोणतीही अडचण नाही की ती मी फेस केलेल्या नाही. जशी अडचणी माझ्यासोबत घडलेली, कोणी असे तकलीफ नाही. त्याच्यामध्ये 100% हे लोकांना जवळचेच असतात. 100% लोकांना आज सुद्धा माझ्या डोक्यामध्ये, माझ्या दिमागामध्ये त्याचे नाव आलेले आहेत. असे लोक आहेत, जवळचे लोक माणसात. ज्या माणसासाठी आपला असा मोठी सर्वात जर मोठी चुकी जर असेल ना, तर आपल्याला वाटतं आपण आहोत समोर आहे, नाही होऊ शकत. कारण आपण त्यांच्यावर विश्वास टाकत असतो, आपलं सगळं फिलिंग त्याला सोबत असतो. परंतु तो निगेटिव्ह विचार करणारा माणूस, तो वाईट काही तुमच्यासोबत करतो. कारण विश्वास, ज्यावेळेस आपण दुसऱ्यावर विश्वास ठेवतो, आपण जसं आहोत तसं समोरच्याला मानतो, हीच सर्वात मोठी चुकी आहे. ही चुकी मात्र तुम्ही नंतर करू नका, ही माझ्या रेस सांगतो. कारण की ह्या आतापर्यंत बऱ्याचशा समस्या माझ्या समोर आल्या आहेत. तुम्हाला का सांगतो, असे मी फंटे बघितलेले आहे, असे मी मित्र बघितलेले आहे, असे मी लोक बघितलेले आहे. त्यांनी फक्त 500 रुपयासाठी 10 वर्षाचा मित्रपणा तोडलेला आहे. 10 वर्षाचा मित्रपणा तोडलेला आहे. तुम्हाला सांगतो मी काय करणार नाही. पण जो लोक इमानदारीने काम बघितलेले आहेत, माझ्या लाईफमध्ये माझे जे मित्र आहेत, त्यांनी इमानदारीने काम केलं. ते कामात त्यानं अस्तित्व केलं, कामात त्यांनी दाखवलं. कारण की 100% कामात तुम्ही द्यावं पाहिजे. जर तुम्हाला जर इमानदारी दावायची असेल ना, तर तुम्ही कामात दाखवा की इमानदारी तुम्हाला कामात दाखवायची आहे. त्या कामामध्ये मी एक्सपर्ट बना. त्या कामामध्ये जर तुम्ही 1 नंबर 1 जर बनले ना, तर विषयच नाही. जो माणूस त्या कामामध्ये पक्का असतो ना, त्याला कोणी दुखवत नाही, त्याची कोणी मजा घेत नाही, त्याला कोणी चालकीनं बोलून त्याला फसवत नाही. कारण की तो त्या कामामध्ये पक्का बना. कारण तुमच्याकडे काम असेल ना, त्या कामात तुम्ही एक्सपर्ट बना, 1 नंबर बना. त्या कामासाठी तुम्ही मास्टर माइंड बना. त्या कामाला 1 नंबर. कारण की तुमच्यापर्यंत कोणी ते काम केलं नाही पाहिजे, असं त्या कामासाठी द्या निश्चितच. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, चालाकी कोण करत आहे. कारण की कोणाचा अंतःकरण दुखून माणूस कधीही मोठा होत नाही. कोणाचं अंतःकरण दुखून कधीही माणूस मोठा होत नाही. तर माणूस इमानदारीनं कोणाचा तळतळानं मोठं होत नाही. जर आपण उद्या जर कोणाचा तळतळा घेत असेल, तर आपला 100% तळतळा लागतो ना, खाली. कारण की त्याचा काही फायदा नाही. तळतळा घेऊन कधी माणूस मोठा होत नाही. हेच हा शब्द आहे चालाकी. बोलून चालाकीमध्ये आणि तळतळा एकाच गोष्टीवर सामावलेला आहे. तुम्हाला सांगतो, मी बऱ्याचशा अशा अडचणी 500 रुपयासाठी मित्रपणा तोडलेला बघितलेला आहे. होला हो म्हणणारे आहे, भरपूर बघितलेले आहे. जर तुम्हाला चालाकी जर दावायची असेल ना, तर तुमच्या कामामध्ये दाखवा, चलाक बना. तुम्हाला तुमच्या कामामध्ये चलाक बनायचं आहे. 100% तुम्हाला सांगतो मी, काही विषय नाही. जर तुम्हाला जर चलाकी वागता आले पाहिजे, चलाकी वागता आले. जर तुम्ही तुमच्या कामामध्ये ट्रेन जर बनले, मास्टर माइंड बनले, 1 नंबर जर बनले ना, तर गरज नाही, समोरचा सुद्धा तुमचा विजत करेल. नाही यार, हा खरंच एक मोठा व्यक्ती आहे, हा याचं कामावर भरपूर असं एक फोकास आहे, याला आपल्याला वेळ बनवणं शक्य नाही आहे. आणि तोच तुमच्याकडे आल्या पाहिजे. कारण तुमचं काम पाहून, तुमचे विचार पाहून, सर्व काही पाहून ते तुमच्याकडे आल्या पाहिजे. तो त्याला असा विषय वाटला पाहिजे का यार भविष्यामध्ये आपल्याला याची गरज पडेल, भविष्यामध्ये याच्यासोबत राहणं आपल्याला चांगलं आवडेल. कारण की हा तरी काहीतरी मोठं काम करत आहे, म्हणून तुमच्यासोबत भिनावणार नाही. तर तुम्हाला सांगतो मी, बोलण्याला चालाकीमध्ये नाही, फसवणूक करून चालाकी बनवून लोकांना मूर्ख बनवू नका. कारण की त्यांची एक PhD झालेली असते त्याच्यामध्ये. त्या लोकांचे त्याच्यामध्ये एक्सपर्ट असतात ते. कारण की त्याला लोकांकडून दुसऱ्याकडून कसं काम करून घेता येईल हे त्यांना चांगल्या तऱ्हेने माहिती असतं. पण मला योग्य वाटत नाही, मला दिखावपणा आवडत नाही. जे आहे ते रिअल आहे. मला दिखावपणे जर तुम्हाला जर समोरचा चुकीत असेल ना, तर चुकीचं आहे. चांगला असेल तर घ्या. हे कान कशासाठी दिलेली, एक कान ऐकासाठी, एक दिल्यासाठी, एक चांगलं ऐकासाठी आणि वाईट असं हे सोडण्यासाठी 2 कान तुम्हाला दिलेले. म्हणून म्हणतो, तुम्हाला जर इमानदारी दाखवायची असेल ना, तर तुम्हाला कामात दाखवायचे, तुमच्या कामात दाखवायचे. तुम्हाला सांगतो मी, रिअल स्टोरी जर तुम्हाला जर सांगितली, मी असे बरेचसे अनुभव आहे. डायरेक्ट बरेचसे जवळच्या माणसात सुद्धा धोका दिलेला आहे आपल्याला. मी धोके खाऊन बसलेलो आहे, नको ते अडचणी केलेले आहे. पत्नी सुद्धा मला सोडून गेलेली आहे. लहान एक मुलगी आहे, ती मुलगी सुद्धा मी 3 महिन्याची मुलगी आहे, 8 वर्षाची केली. दुसरं लग्न करून सुद्धा ती मला एक मेंटन बायकी पत्नीसोबत लग्न करावं लागलं. मी नको ते अशा ज्या अडचणी आहेत, त्या अडचणी फेस केलेल्या आहेत. म्हणून तुम्हाला त्यासमोर माझा अनुभव मी तुम्हाला शेअर करतो. तर मित्रांनो, तुम्हाला सांगतो मी, जर तुम्हाला चालाक बोलायचं नाही, कोणाची फसवणूक करून चालाक बनून
तुम्ही काही फायदा होत नाही. जर तुम्हाला जर त्याला जर बनायचं असेल त्याला की दावायचं तुमच्या कामात लावा, त्या कामात लावा. तर एवढंच. तुम्हाला जर माझा जर हा विचार जर तुमच्या जर तुम्हाला जर आवडत असेल तर नक्कीच माझ्या विचारांना माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर मी असा तुमच्या विचारांना असा सपोर्ट करेन. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय